जय भीम इंडिया न्यूज में मैं पूनम काले आपका स्वागत करती हूँ। आइए नजर डालते हैं आज की कुछ खास खबरों पे। बरडी से कामठी तक मेट्रो का निर्माण कार्य शुरू है, परंतु इसके मार्ग पर केवल 3 स्टेशन निर्माण किए जा रहे हैं। उत्तर नागपुर के इंदौरा यह घनी आबादी और व्यापारी का निवास करते हैं। उत्तर नागपुर के कॉलेज छात्रों को शिक्षा प्राप्त करने हेतु हिंगना आना जाना करना पड़ता है और मरीजों को एक खापरी स्थित एम्स रुग्णालय में जाने की सुविधा होनी चाहिए। इसलिए इंदौरा चौक यहाँ मेट्रो स्टेशन का निर्माण किया जाए। इस मांग को लेकर बाड़ू हरडे के नेतृत्व में आंदोलन किया गया और अगर यह मेट्रो स्टेशन का निर्माण नहीं किया गया तो मेट्रो रेल को लाल झंडी दिखाकर रोकने की चेतावनी दी गई। शेतकऱ्यांना लाभ झालाच पाहिजे, व्यापारी वर्गाला लाभ झालाच पाहिजे। नमस्कार, मी प्रकाश विदर्भ टीव्हीत आपल्या सर्वांचं स्वागत। आपण आलेलो आहे इंदौरा चौकातील आणि इथे तुम्ही बघता आहे जन आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं आहे आणि आपल्यासोबत आहे येथील काही नागरिक। तर आपण त्यांना विचारूया याबद्दलची माहिती। काय वाटतंय सर तुम्हाला हे जन आंदोलन इथे आयोजन करण्यात आलं आहे आणि काय तुम्ही त्यांना गर्जना द्याल? माझं नाव बाळू घरडे, माझं राहणं इंदौरा चौक इथं आहे। या ठिकाणी मेट्रो रेलची नागपूर शहरात निर्मिती झाली, आनंद झाला। नागपूर शहरात उत्तर नागपुरातून ही मेट्रो ऑटोमोटिव्ह चौकपर्यंत जात आहे सध्या पहिल्या फेजमध्ये आणि यांनी प्रस्तावित इंदौरा स्टेशन केलेलं आहे। इंदौरा स्टेशन असल्यामुळं सर्व नागरिकांना आनंद झाला, सर्वांनी याचं स्वागत केलं आणि आज ना उद्या या मेट्रोच्या माध्यमातून आरामदायक सुविधा विद्यार्थ्यांना, रहिवाशांना, कष्टकऱ्यांना, नागरिकांना, कामगार वर्गांना, नोकरदार वर्गांना होईल ही अपेक्षा होती। परंतु मागील 3 वर्षापासून इंदौराचं मेट्रोचं स्टेशन अर्ध तयार झालं, अर्ध बनलं नाही। प्लॅटफॉर्म तयार झाला आणि उर्वरित काम अजून सुरुवात झालं नाही आणि इथून मेट्रोचं ट्रायलसुद्धा झालेलं आहे। आम्ही जेव्हा मागणी केली की बाबा अर्ध स्टेशन बनलं, अर्ध का नाही, त्यांना विचारणा केली। ते म्हणतात की सध्या आमच्याकडे पैसे नाही म्हणून अर्ध काम थांबलेलं आहे। उत्तर नागपूर मागासलेला एरिया म्हणून इथे मेट्रो स्टेशन बनत नाही। आमच्या मनामध्ये ही शंका आता आली। शहरात सर्वत्र तुम्ही मेट्रो स्टेशन तयार केलं, लोक त्याचा लाभ घेत आहेत आणि इंदौराच्या या इंदौरा चौकामध्ये या परिसरामध्ये लाखो नागरिक बाबासाहेबांचे विचारांना मानणारे, लोकशाहीच्या विचाराला मानणारे लोक आहेत। इंदौरा, आंबेडकर नगर, ठवरे कॉलोनी, चाक्स कॉलोनी, लघुवेतन कॉलोनी, लष्करी बाग, पंचशील नगर, बुद्ध नगर, रिपब्लिकन नगर, लाखो लोक या रेल्वेचा फायदा होणार आहे। असं असताना जाणून बुजून तुम्ही हा मेट्रोचा प्रकल्प अर्धवट ठेवलेला आहे। हा स्टेशन बांधकाम तुम्ही करत नाही आणि पैशाचे कारण देता, हा संतापजनक आणि इथल्या नागरिकांचा अपमान आहे। तुम्ही या मेट्रोचे, आमचा आरोप आहे मग मेट्रोचे पैसे खाण्यामध्ये तुम्ही कमी केलं असतं तर आमचा स्टेशन पूर्ण झाला असता आणि आम्हाला सुद्धा सुविधा झाली असती। होत होतं ऑलरेडी अर्धा भाग म्हणजे कामाचा झालेला आहे, परंतु दुर्लक्षपणे करून शासनाने, प्रशासनाने हे झालंच नाही पाहिजे। कारण की या परिसरामध्ये दलित, शोषित समाज चारी दिशेला पाहिलं तर म्हणजे बसतात। इकडे कमाल चौकापासून धरलं तर पाचपावली, लष्करी बाग, मिलिंद नगर, इकडे तुमचं टाक्स कॉलनी वगैरे मोठ्या मोठ्या बसत्या आहेत आणि इकडे विद्यार्थी वर्ग आहे, इथे तुमचा हे व्यापारी वर्ग आहे आणि त्यांना त्यांच्या सोयीच्या दृष्टीनं हा इंदौरा सेंटर असा एक प्रकारचा आहे की चारही दिशेला इथून म्हणजे इकडे जर पूर्वेला गेलं तर ऑटोमोटिव्ह चौकापर्यंत जाता येईल, इकडे हिंगण्यापर्यंत, खापरीपर्यंत जाता येईल आणि जे विद्यार्थी आहेत, ज्या कॉलेजेसमध्ये शिकतात किंवा जे व्यापार किंवा नोकरीच्या निमित्तानं जात आहे त्यांना त्यांची सुविधा प्राप्त होऊ शकते। कोल्हापुर जिला हाथकणंगले तहसील जयसिंहपुर शहर में डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर नगर वैशाली बुद्ध विहार में आज भाद्रपद पूर्णिमा दिन के अवसर पर धम्म में पूर्णिमा महत्व इस विषय पर अमित मेधावी ने अपने विचार व्यक्त किए। बुद्ध विहार के अध्यक्ष रमेश कामले, इन्होंने सभी का स्वागत किया। इस वक्त रविंद्र हलसवडेकर, उदय कामले, लता कामले मौजूद थे और प्रमिला कामत ने सभी का आभार व्यक्त किया। Yo
आज भाद्रपद पौर्णिमेनिमित्त आमच्या वैशाली बुद्धविहारामध्ये आयुष्मान अमित मेधावी सर यांची देसना म्हणूया खरं तर देसना आयोजित केली होती. खरोखर आम्ही उपकृत झालो सर आपलं ऐकून. म्हणजे सिद्धार्थ गौतमापासून बुद्ध होण्यापर्यंतचा प्रवास, त्यानंतर बुद्ध झाल्यापासून बुद्धाच्या निर्वाणापर्यंतचा जो प्रवास आहे तो प्रवास मेधावी सरांनी हुबेहूब या 1.5 तासांमध्ये आमच्यासमोर उभा केला. तो अगदी अप्रतिम आहे आणि हा अविस्मरणीय असा प्रसंग आहे. तर मला असं वाटतं की अशाच म्हणजे धम्मदेसना वारंवार आमच्या विहारात होत राहाव्यात आणि आमच्यामध्ये म्हणजे बदल होत राहावा. गेल्या म्हणजे 2 महिन्यापासून या विहारामध्ये बुद्ध आणि धम्म याचं अध्ययन आणि अध्यापन अध्ययन आणि अध्यापन चालू आहे. पूज्य भदंत डॉक्टर इश्काशपैन महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली हे जे अध्यापन चालू आहे ते, आणि आज मेधावी सरांनी केलेलं जे व्याख्यान आहे अगदी बरोबर आणि समान आहे असं मला वाटतं. अगदी तेच शब्द मेधावी सरांच्या तोंडातून आम्हाला ऐकायला मिळाले आणि एवढ्या लहान वयामध्ये मेधावी सरांनी हा जो पाली भाषेचा आणि धम्माचा अभ्यास केलेला आहे तो खरोखर स्पृहणीय आहे असं मला वाटतं आणि त्यांना मी खूप खूप धन्यवाद देते. 1988 पासून ही संस्था स्थापन झाली आहे. त्यापासून आम्ही जवळजवळ प्रत्येक वर्षाला हा वर्षावासाचा कार्यक्रम घेत असतो. पण आतापर्यंत झालेल्या वर्षावासामध्ये आज मेधावी सरांचं जे व्याख्यान झालं ते अप्रतिम झालं. मेधावी सरांचं व्याख्यान त्यांनी आत्तापर्यंत वक्त्यामध्ये त्याचे फार अभ्यास आहे ते, आणि त्या अभ्यासाप्रमाणे त्यांनी इतकं चांगलं व्याख्यान काय केलं, फारच चांगलं व्याख्यान केलं आहे. वर्षावासाचा जो कार्यक्रम झाला भाद्रपद पौर्णिमा या निमित्त सरांनी जे आपल्याला धम्म म्हणजे काय आणि धम्माची आवश्यकता जगाला आहे, मानवमुक्तीचा मार्ग हा धम्म आहे आणि मानवमुक्तीसाठी बाबासाहेबांनी आपणाला 14 ऑक्टोबर 1956 साली जे धम्माची दीक्षा दिली ती मानवाच्या कल्याणासाठी आहे. मानवाचं सर्व कल्याण होण्यासाठी त्रिशरण पंचशील आर्य अष्टांगिक मार्ग यावर आधारित मानवाचं कल्याण करू शकतो. हाच धम्म बाबासाहेबांनी आपणाला 14 ऑक्टोबर 1956 साली. 3 दिन पहले अमरावती के सांसद नवनीत राणा ने राजापेट थाने में एक युवती पर भागने का आरोप लगाते हुए चिल्लाए. उसने मौखिक रूप से पुलिस का बचाव किया और सरकारी काम में बाधा डाली. पुलिस परिवार ने राणा के खिलाफ पोस्टरों के साथ विरोध किया. उन्होंने मांग की कि नवनीत राणा के खिलाफ मामला दर्ज किया जाए और उन्हें पुलिस से माफी मांगनी चाहिए. माझ्या नवऱ्याचाच नाही, माझ्या बापाचा, माझ्या भावाचा, माझ्या मुलाचा अपमान झालेला आहे. तो अपमान आणखीन संपलेला आहे. 2 दिवस होऊन या महिलेनं अद्यापही माफी मागितली नाही आहे. ती आहे कोण असेल ती, तू कोणत्या पक्षाची मला देणं घेणं नाही. काय करशील तू जास्तीत जास्त माझ्या नावावर खोटं नाटक बोलशील, मला परवा नाही त्या गोष्टीची आणि मी त्या गोष्टीसाठी समर्थ आता. पण ही 2 दिवसात तिनं माफी नाही मागितली. मी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाईल दाद मागण्यासाठी. तुम्ही कुत्रे म्हणून बोलता, कशाच्या बेसवर कुत्रे म्हणून बोलता? अरे प्रामाणिक ड्युटी ते निभावून राहिली आहे दिवसभर. कुठल्या प्रकारचं खाणंपिणं न करता, गणपती असो, देवी असो, तुमची दिवाळी असो, तुमचा दसरा असो, तुमचे कोणते कार्यक्रम असो, तुमचे राजकीय असो, फक्त तुम्हाला पोलीस प्रशासन प्रोटेक्शन देतं, ते त्याची ड्युटी बजावतो आणि तुम्ही त्यांनाच शिव्या घालता, त्यांनाच बोलता. तुमच्या धमकता मांडायला त्यांचे विषय, त्यांचा पगार वाढतो तर त्यांना ते म्हणते हप्ते वसुली. कसली हप्ते वसुली? जर दिवसभर जर कोणाकडे ते 10 रुपये गेले तर तुमच्या बापाचं काय चाललेलं आहे की तुझ्या बापाचं काय चाललेलं आहे? तू नाही घेत का लोकांकडनं? तू अरे सर्वात पहिले तू जर जिल्ह्यामध्ये तू खासदार झाली ना तेव्हा तुझं काम होतं अमरावती जिल्ह्याची दारूबंदी होणं. का नाही झाली दारूबंदी आतापर्यंत? तू तर खूप लोकांचा विचार करतेस ना. आज मी हक्कानं बोलते आणि तू म्हणून बोलणार का? बोलणार कारण मी दुखावल्या गेलेली आहे, एक पोलीस पत्नी दुखावल्या गेलेली आहे. तुझ्यासारखं मला नौटंकी करायची गरज नाही. मी जे बोलताय ना ते आत्म्यातून अंतर्मनातून बोलत आहे. तुझ्यासाठी मला कोणाच्या लिखिताची गरज नाही आहे. जे आहे माझ्या तोंडातून माझ्या आत्म्यातून बाहेर पडत आहे. तू काय केलं आतापर्यंत? पोलीससाठी काय केलं? कित्येक जण मुलं अनुकंपा तत्वाला लागत नाही लवकर, त्यांचे काही विषय राहते, काही अडचणी राहते. किती वेळा संसदेमध्ये मांडलं तू? ते तुला जमत नाही. फक्त तुला काय जमतं तर तुला फक्त फेम भेटणं. पोलिसांनी जर येऊन आणि तू एवढी दहिंडी अंडी लावता तिथे तर त्या दहिंडीमध्ये म्हणता माझ्या लोकांना जर धक्का लागला तर मी एकेकाला सोडणार नाही. का सोडणार नाही? तू होय कोण आणि कशाच्या पैसा सोडणार नाही? कोणाच्या भरोशावर एवढी बोलून राहिली? तुझे हे बोलून राहिली ना त्याच्या मागे पूर्ण अमरावतीची जनता आहे. त्यांनी एक विश्वासानं तुला तिथं पाठवलं होतं. का म्हणून पाठवलं होतं? कारण सर्वांना वाटलं होतं ही एक महिला आहे, एका महिलेची बाजू समजेल. अगं तू काय सांगते? तू ज्या महिला तुझ्याकडे आल्या होत्या न्याय मागायला, काय दिलं तू? ती
प्रवीण, त्याच्या बायकोला न्याय नाही भेटला. कुठे गेली होती तो? मी धावी तिच्यासाठी, पण तुझ्यासारखा त्यांना फेम घेतला न त्याची पब्लिसिटी केली. जय भीम इंडिया न्यूज में लेते एक छोटा सा ब्रेक। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काड़े आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kadepailshospital.com। ब्रेक के बाद आपका स्वागत है। बौद्ध धम्म समानता, स्वतंत्रता, बंधुता और न्याय के मूल्यों की स्थापना के लिए इसकी प्रासंगिकता को ध्यान में रखते हुए सुरेश भट्ट सभागृह में 3 अक्टूबर 2022 को सुबह 11:30 बजे एक अंतर्राष्ट्रीय बौद्ध सम्मेलन का आयोजन किया गया है। यह जानकारी गगन मलिक फाउंडेशन के गगन मलिक और डॉक्टर पूर्णचंद्र मेश्राम ने प्रेस कॉन्फ्रेंस में दी। सम्मेलन का उद्घाटन करने के लिए राज्य की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित रहेंगे। इसका एक ही मकसद है कि जो बाबा साहब के विचार हैं, जो हमारे प्रियम्बल में चीज़ें लिखी हैं, समता की, फ्रेटर्निटी की, सोशल इक्वालिटी की, वो जो सारे विचार हैं वो हमारे देश के कोने कोने तक जाएं, ना केवल हमारे देश के बल्कि वर्ल्ड के कोने कोने में जाएं। इसीलिए इंटरनेशनल लोगों को यहाँ पर लाया जा रहा है, इसीलिए ये धम्म परिषद यहाँ पर अच्छे पैमाने पर रखी गई है। अब समय आ गया है, जो चक्का स्लो चल रहा था रिवाइवल के बाद 1956 के बाद, उसकी गति धीरे धीरे बढ़नी शुरू हो गई है। लोगों में जागरूकता आ रही है, भारत में भी और भारत के बाहर भी। भारत के बाहर के लोगों को मैं ये बताना चाहता हूँ कि बुद्धिज़्म जो है, धम्म जिसकी आप बात करते हैं, आपका राष्ट्र जो बौद्ध राष्ट्र है, वो धम्म जो है आपको भारत से मिला है। आज भारत में 1% पॉपुलेशन बुद्धिस्ट पॉपुलेशन है इसकी टोटल पॉपुलेशन की, लेकिन 35% बाबा साहब को मानने वाली है। तो इतनी, अब मैं उनको ये कहना चाहता हूँ कि आप यहाँ पे आइए, आप इसे देखिए और हमें सपोर्ट करिए, ताकि आपके पास जो विचार हैं वापस भारत को बौद्ध में बनाया जा सके। उसके लिए हमें आपका इंटरनेशनल स्तर पर सपोर्ट चाहिए। लेकिन इन सब चीज़ों से परे जिसके बिना कुछ नहीं हो सकता, वो ये है कि हमें बाहर से सपोर्ट से ज़्यादा हमें हमारा सपोर्ट चाहिए। एटलीस्ट जो हमारे लोग हैं वो सामने निकल कर आएँ और कहें कि हम आपके साथ हैं, बताइए हमें क्या करना है। जितनी बार भी मैं लोगों के सामने जाता हूँ, मैंने यही देखा है कि ज़्यादातर यही चाहत रहती है कि ये जो सब कुछ हो रहा है, बाहर के लोग आ रहे हैं, ऐसा रहे तो हमें क्या मिलेगा। तो मैं वो जो उनकी मानसिकता है लेने वाली, उसको देने में बदलना चाहने की मैं कोशिश कर रहा हूँ, और उम्मीद करता हूँ जिस तरीके से हम आगे बढ़ रहे हैं वो धीरे धीरे उस लेवल पर आती जा रही है जहाँ लोग एक कदम रखेंगे। 84,000 मूर्तियाँ बांटते हैं, कई बार मूर्तियाँ बांटते हैं, मेरे पास अभी तक कोई एक भी आदमी ऐसा नहीं आया कि गगन जी मैं आपके साथ हूँ, आपकी फाउंडेशन के साथ हूँ, बताइए क्या करना है, मैं इन 2 गरीब टेम्पलों को अपनी तरफ से मूर्ति दान करना चाहता हूँ, बताइए मुझे क्या करना होगा। मुझे एक भी कॉल अभी तक नहीं आया। जिस दिन वो कॉल आने शुरू हो जाएंगे कि हम करना चाहते हैं, उस टेम्पल को देना चाहते हैं, आज हम जो मेरिट लेना चाहते हैं वो आपके नाम करना चाहते हैं, उसके नाम करना चाहते हैं, उस दिन समझ लेना कि समय आ गया है कि भारत बौद्ध में भारत की तरफ बढ़ना शुरू हो गया है। और इस तरह की कॉन्फ्रेंस जिसमें स्कॉलर्स इन्वॉल्व हैं वो बहुत ज़रूरी हैं, ताकि विचार जो है सही तरीके से डिफाइन होकर सभी लोगों तक पहुँचे, नेशनल और इंटरनेशनल लेवल पर। इसीलिए ये परिषद ली जा रही है। भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचं निमित्त आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पावन पर्वावर आपण नागपुरामध्ये एक आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदेचं आयोजन केलेलं आहे। आणि या बौद्ध परिषदेमध्ये जवळपास देश विदेशातील जवळपास 2000 प्रतिनिधी जे आहेत ते या परिषदेमध्ये सहभागी होणार आहेत। आणि या परिषदेची जी मुख्य संकल्पना जी आहे ती बौद्ध धम्म, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांच्या प्रस्थापनेसाठी बौद्ध धम्माची प्रासंगिकता हा महत्त्वाची ही थीम आहे। कारण समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय जे आहे ही भारतीय राज्यघटनेचं प्रिय मला हे मूल्य आहे।
आणि ह्या स्वातंत्र्याच्या महोत्सवी वर्षामध्ये हे मूल्य लोकांच्या मनामध्ये रुजवण्याचं काम जे आहे ते करणं आवश्यक आहे. हा एक प्रकारचा बौद्ध धर्माचा विचार आहे आणि त्यामुळे एक व्यापक संकल्पना ठेवून या बौद्ध परिषदेचं आपण या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. आणि या बौद्ध परिषदेमध्ये विशेषतः थायलंड, इंडोनेशिया, बांगलादेश, जर्मनी इथले जे काय बौद्ध थिंकर आहेत, बौद्ध विचारक आहेत, ते या ठिकाणी सहभागी या ठिकाणी होणार आहेत. आणि यामध्ये ही जी आपली संकल्पना आहे त्या संकल्पनेच्या दृष्टिकोनातून एक प्रकारचा आपला त्याला काय म्हणतात ॲक्शन टेकन प्लॅन, त्याचा प्रकारचा मसुदा आणि भारतामध्ये एक प्रकारे बौद्ध संस्कृती आणि संविधानिक संस्कृती कशी निर्माण होईल त्या दृष्टिकोनातून एक ॲक्शन प्लॅन तयार करण्याचा आणि जे काही बौद्ध राष्ट्र आहे त्याच्याशी कोऑर्डिनेशन करून आपल्याला ते कसा करता येईल त्या दृष्टिकोनातून या बौद्ध परिषदेचा हा आपला प्रयत्न आहे. अमरावती जिले सहित पूरे देश में लव जिहाद की घटनाएं सामने आने पर हिंदू जन जागृति समिति की महिलाओं की ओर से अमरावती के राजकमल चौक पर जोरदार विरोध प्रदर्शन किया गया। इस दौरान लव जिहाद के खिलाफ जोरदार नारेबाजी की गई और सरकार से लव जिहाद और धर्मांतरण विरोध कानून को तुरंत लागू करने की मांग की गई थी। अनुभूति टवलारे, हिंदू जन जागृति समिति प्रणीत महिला शाखा रणरागिनी की ओर से राजकमल चौक में हम यह आंदोलन कर रहे हैं। इस आंदोलन में हम धारणी अमरावती में हुई लव जिहाद की घटना का निषेध कर रहे हैं और इस पर उपाय के तौर पर लव जिहाद रूपी विरोधी कायदा तथा धर्मांतरण विरोधी कायदा महाराष्ट्र राज्य में लागू करे, ऐसी मांग हम इस आंदोलन के रूप से कर रहे हैं। रणरागिनी शाखा, हिंदू जन जागृति समिति, हिंदू विधिज्ञ परिषद और समविचारी सभी अमरावती के हिंदुत्व निष्ठ संगठन आज यहाँ पे उपस्थित है। 2008 से इस पुस्तिका के माध्यम से हिंदू जन जागृति समिति लव जिहाद का षड्यंत्र समाज में खुला कर रही है। इस पुस्तिका का भी सबने लाभ लो, ऐसा आह्वान मैं इस आंदोलन के रूप से कर रही हूँ। फिलहाल मुंबई बॉम्ब ब्लास्ट के आरोपी याकूब मेमन की कब्र का मामला सुर्खियों में है। फूलों से सजी याकूब मेमन की कब्र की फोटो वायरल होने के बाद सियासत गर्मा गई है। बीजेपी इस मुद्दे पर शिवसेना को फंसाने की कोशिश कर रही है, वहीं शिवसेना भी बीजेपी पर आरोप लगा रही है। बीजेपी नेता अतुल भाटखलकर ने ट्वीट कर शिवसेना और उद्धव ठाकरे पर निशाना साधा है, जबकि आरोप प्रत्यारोप की राजनीति चल रही है। भाटखलकर ने आरोप लगाया है कि दाऊद गिरोह ने संपत्ति प्रमुख नवाब मलिक ने तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे के विशेष पक्ष की मान्यता में याकूब की कब्र की बात छुपाई थी। मुंबई बॉम्बलेट्सचा गुन्हेगार याकूब मेननची कबर सजवण्याला शोएब खातीबचे आणि तत्कालीन वक्फ बोर्डाचे मंत्री असलेले नवाब मलिक यांचा काय संबंध आहे याची चौकशी करण्याची आवश्यकता आहे। या ठिकाणी शोएब खातीब आणि नवाब मलिक यांचे फोटोग्राफ आहेत। या कबर सजवण्याच्या विरोधात तत्कालीन मंत्री नवाब मलिक अल्पसंख्याक मंत्री यांच्याकडे ट्रस्टने कारवाईची मागणी केली होती, त्याच्यावर नवाब मलिक यांनी कारवाई केली नाही। याकूब मेननला फाशी देऊ नका अशी मागणी काँग्रेसचे आमदार असलम शेख यांनी केली होती। एवढंच नव्हे, टायगर मेननच्या नावावर ट्रस्टी लोकांना धमकावणारं पत्र आलं, त्याच्यावर कारवाई सुद्धा उद्धव ठाकरेंनी केली नाही। नवाब मलिकांना पाठीशी उद्धव ठाकरेंनी घातलं आणि त्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कबर सजवण्याच्या विरोधामध्ये जी चौकशीचा आदेश दिलाय त्या आदेशामध्ये या तिन्ही गोष्टींची चौकशी करण्यात यावी। नवाब मलिक, असलम शेख आणि त्यांना पाठीशी घालणारे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या तिघांची चौकशी करावी अशी मागणी मी आज राज्याच्या गृहमंत्र्यांना पत्र पाठवून केलेली आहे। आज के लिए बस इतना ही। देखते रहिए जय भीम इंडिया न्यूज।